हिवाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस नेमका कसा होता, काय नेमक्या घडामोडी घडलेल्या आहेत, जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून। अमित, हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस कसा होता? आज काँग्रेस अधिक आक्रमक दिसलेली आहे, राष्ट्रवादीच्या गोटात काहीशी शांतता आहे, कदाचित विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगण्याच्या सगळ्या बैठका राष्ट्रवादीच्या गोटात सुरू असतील, मात्र काँग्रेसनं विरोधक म्हणून जोरदार भूमिका वठवताना काँग्रेस दिसलेली आहे। कसा होता पहिला दिवस? हिमालय विधान परिषद असेल किंवा विधिमंडळाचा परिसर असेल, काँग्रेस दुष्काळाच्या मुद्द्याबाबत आक्रमक होती, आंदोलन केलं किंवा विधान परिषदेमध्ये सुद्धा सत्ताधारी आणि काँग्रेसमध्ये जोरदार खडाजंगी झाली। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व ठिकाणी शांत बसल्याचं चित्र बघायला मिळत होतं। नक्की राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनात का चाललंय, ते का सरकारच्या विरोधात बोलत नाहीत? आपण दीपक भातुसे आपले प्रतिनिधी त्यांच्याशी चर्चा करूया। राष्ट्रवादी काँग्रेस का आपल्याला शांत दिसत आहे? ती विरोधात नाही असं वाटतंय का, कधी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आहे असं वाटतंय? काय सांगशील? अमित, गेले 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होता आणि पहिल्यांदाच विरोधी पक्षात बसलेल्या काँग्रेसने विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका अगदी व्यवस्थित पार पाडली। रस्त्यावर मोर्चा काढला त्यांनी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, दुष्काळाच्या प्रश्नावर। विधान भवनाच्या आवारात काँग्रेसच्या आमदारांनी आंदोलन केलं। दुसरं, विधान परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी याच मुद्द्यावरती गदारोळ केला। परंतु राष्ट्रवादी काँग्रेसची या सगळ्यात जी तटस्थ भूमिका होती, जसं त्यांनी ते वारंवार सांगतात की आम्ही भाजपला तटस्थ राहून मदत केली, त्याच प्रकारे आताही ते तटस्थ का राहिले याचाच कोड आहे। आणि प्रामुख्याने कदाचित विरोधी पक्ष नेतेपद जे आहे विधानसभेतलं ते त्यांना मिळवायचं, तिथे त्यांनी दावा सांगितला आहे। आणि हे मिळवण्यासाठी कदाचित सरकारची मदत होऊ शकते, कारण सरकारी पक्षात अध्यक्ष जे आहेत, अध्यक्ष खरं तरी सरकारी पक्षाचे आहेत, भाजपचे आहेत, त्यामुळे अध्यक्षांचा निर्णय जो आहे तो या प्रकरणात फार महत्वपूर्ण ठरणार आहे। त्यामुळे कुठेतरी सरकारची मदत घेण्यासाठी सध्या सरकारविरोधात भूमिका घ्यायची नाही अशी राष्ट्रवादीची स्ट्रॅटेजी त्यांनी, तेच आज चित्र आपल्याला विधानसभेत किंवा विधान परिषदेत पाहायला मिळालं। दीपक, पहिला दिवस अधिवेशनाचा दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्याचा असतो, फारसं कामकाज होत नाही। दुष्काळ संदर्भात जोरदार चर्चा, आंदोलनं या संदर्भात झाली, पण त्यापेक्षा आज मुद्दा घातला तो विरोधी पक्षनेता कोण याचा। तर या संदर्भात नक्की कशा हालचाली झाल्या? खास करून राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा आक्रमक असल्याचं आपल्याला दिसलं का? निश्चित, एक तर विधान परिषदेमध्ये त्यांनी दावा केलेला आहे विरोधी पक्षनेतेपदासाठी, आणि विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला मिळेल याच्यात काय अडचण नाही त्यांना। कारण सदस्य संख्या बघितली तर विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन पक्ष विरोधात आहेत, त्यांच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची विधान परिषदेत 28 सदस्य संख्या आहे आणि 22 आहे काँग्रेसची। म्हणजे विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद निश्चितच काँग्रेसला मिळेल आणि धनंजय मुंडे यांनी त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव दिलेलं आहे। त्यामुळे आता सभापतींचा अधिकार आहे तो निर्णय कधी जाहीर करायचा, फक्त औपचारिकता बाकी आहे धनंजय मुंडे यांच्या नावाची घोषणा करण्याची। खरी जी लढाई आहे ती विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी आहे, कारण या ठिकाणी काँग्रेसने पूर्वीच दावा केलेला आहे, राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव दिलेलं आहे जे त्यांचे गटनेते आहेत, आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा इथे दावा केलेला आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दावा करताना आपल्याकडचं संख्याबळ जे आहे ते काँग्रेसपेक्षा कसं जास्त हे पटवण्याचा प्रयत्न केलेला आहे। इकडे काँग्रेसचे 42 आमदार आहेत, राष्ट्रवादीचे 41, म्हणजे काँग्रेसचे सदस्य संख्या ही राष्ट्रवादीपेक्षा एकने जास्त आहे। परंतु राष्ट्रवादीचा दावा आहे की आमच्याकडे इतर जे सहयोगी पक्ष आहेत ज्यांच्या बरोबर आम्ही एकत्र निवडणूक लढवली होती, मग ते बहुजन विकास आघाडी असेल किंवा काही अपक्ष असतील, त्यांची सदस्य संख्या मिळून आम्ही विरोधी पक्षात आमची सदस्य संख्या जास्त होते, असं त्या दाव्यानुसारच त्यांनी विरोधी पक्षनेतेपदावर आपला क्लेम केलेला आहे। आता अध्यक्ष हा दावा राष्ट्रवादीचा किती मानतात त्याच्यासाठी राष्ट्रवादीने खरं तर फिल्डिंग लावलेली आपल्याला दिसते। जसं आज सभागृहात ते शांत राहिले, सरकारविरोधात बोलले नाही, मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी सुरू होत्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या, त्यामुळे सगळ्या बाजूने हे पद मिळवण्यासाठी राष्ट्रवादीने फिल्डिंग लावलेली आहे। आता नियमानुसार अध्यक्ष काँग्रेसच्या पारड्यात हे पद टाकतायत की राष्ट्रवादीला थोडं झुकतं माप देऊन राष्ट्रवादीकडे हे पद टाकतात, हे खरं तर अध्यक्षांच्या कोर्टात आता चेंडू असं म्हणावं लागेल। हिमालय, आपण थोडक्यात बघितलं की आजचा दिवस ज्या प्रकारे गाजला, त्याच्यामुळे उद्याचा दिवस हा विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात कोणाचा जाहीर होतो याबाबत सर्वात उत्सुकता असेल, खास करून विधानसभेमध्ये। आणि त्याचबरोबर दुष्काळाच्या मुद्द्यासंदर्भात चर्चा होऊन या संदर्भात सरकार काय उत्तर देतं का, या दोन्ही गोष्टी बघणं महत्वाचं ठरेल। त्याच्यामुळे आजचा दिवस गरमागरमीचा जरी ठरला असला तरी उद्याचा दिवस हा अधिक वादळी आणि जास्तीत जास्त वादाचा ठरण्याची शक्यता आहे। नक्कीच, धन्यवाद अमित आणि दीपक, तुम्हा दोघांनाही सविस्तर माहिती दिल्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।